केंद्र शासनाने व राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या कापसाला पाहिजे तेवढा भाव न दिल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज दर्यापूर डेपो परिसरात आपल्या कापसाने भरलेला ट्रॅक्टर हा अर्ध्या रस्त्यावर उभा करून रास्ता रोको आंदोलन सुरू केलेले आहे। शेतकऱ्याने आपल्या ट्रॅक्टरमधील काही कापूस रस्त्यावर टाकून केंद्र शासन व राज्य शासनाचा निषेध केला। रणजित धर्माळे असे आंदोलनकर्ते शेतकरी यांचे नाव असून सध्या शेतकऱ्याच्या कापसाला 6,600 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे। कारण एकराला 30,000 रुपये खर्च लागलेला आहे असे असून सुद्धा शासन शेतकऱ्यांची थट्टा करत आहे। मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसानंतर कापसाचे भाव कमी झाले। पावसाआधी 7,500 रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव होता, मात्र पावसानंतर चांगल्या कापसाला सुद्धा आता 6,600 रुपये प्रति क्विंटल भाव सरासरी दिला जात असल्याने शेतकरी रणजित धर्माळे हे संतप्त झाले व संतप्त होऊन त्यांनी हे उग्र आंदोलन सुरू केले। कापसाला सरासरी 10,000 रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा अशी मागणी आंदोलनकर्ते शेतकरी रणजित धर्माळे यांनी यावेळी व्यक्त केली। सदर शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर आडवा करून रस्ता रोको आंदोलन केल्यानंतर काही वेळ वाहतूक विस्कळीत झालेली होती। सदर घटनेची माहिती दर्यापूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी ट्रॅक्टर ताब्यात घेतला असला तरी मात्र शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर आंदोलन सुरू केले आहे। सदर आंदोलन तब्बल 2 तास चालल्याने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडालेली होती। आंदोलनकर्ते रणजित धर्माळे यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवल्यानंतर वाहतूक विस्कळीत होत असल्यामुळे पोलिसांनी शेतकरी यांना अखेर ताब्यात घेतले व पुढील कारवाईकरिता पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले। शेतकऱ्याने कापसाला भाव मिळावे म्हणून आंदोलन केले, मात्र पोलीस प्रशासन त्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करणार आहे का की समज देऊन सोडणार आहे हे पाहणे योग्य ठरणार आहे। शेतकऱ्यांच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचे सरकार हे शेतकऱ्यांसाठी सदैव तत्पर आहे अशा घोषणा करत आहेत, परंतु शेतकऱ्यांच्या पिकाला भाव देण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार अपयशी ठरत आहे असा आरोप शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे। आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत या सत्ताधाऱ्यांना शेतकरी त्यांची जागा दाखवून देणार हे मात्र खरे। किरण होले, जनविकास न्यूज, दर्यापूर। आजचा पुरा भाव मिळण्यापुरतो ते म्हणत आहे पानवड आहे, नवीन वेचा आहे, गाठोडे आणले, ट्रॅक्टर धरून ट्रॅक्टर इथं लावला होता। साहेबांना केसेसच्या धवसा देऊन ट्रॅक्टर घेऊन गेले, त्याचा स्वतःचा वैयक्तिक ड्रायव्हर। 65 रुपये 64 रुपये कापसाचा भाव म्हणून राहिले आज जिनात। 75चा भाव आहे कापसाचा। ह्याही कापूस चालू वेचा आजचे गाठोडे पानवडात टाकून राहिले। पाण्याचा आहे म्हणते, कापूस काळा आहे म्हणते, सांगा याच्यात काय काढा। आमचं म्हणणं एवढंच आहे, आम्हाला पूर्ण भाव द्या जो गव्हर्नमेंटला ठरवला आहे तो, त्याच्यावर नाही मागून राहिलो। 75चा आहे पुरेपूर, आम्हाला 75 73 याच्यावर काही